आंदोलन करत होते, सगळे निदर्शनं करत होते, सगळेजण कव्हर करते. या कव्हरेज करणाऱ्या आमदारांच्या समोर विधान भवन पोलिसांनी भिंत करून उभे राहिले. कोणाची बाईट घ्यायची नाही, कोणाला काही कव्हरेज करायचं नाही, अशा प्रकारे सगळे ढकलत होते. खूप वाईट पद्धतीने एक पोलीस अधिकारी येऊन सांगतो तुम्हाला बघून नाही कव्हरेज करू नका. विधान भवन कव्हरेज करू नये म्हणून सर विषय खूप लोकशाहीचा चौथा स्तंभ कव्हर करायचं. साहेबवरती पोलिसांनी उघडपणे धमकी दिलेली आहे. बघून त्यांच्या अधिकाऱ्याला निलंबित करा, आम्ही तुम्हाला काढून टाकू. बाईच्या अधिकाऱ्यावरती कारवाई झाली पाहिजे. पोलिसांच्या विरोधात आमचं आंदोलन आहे. पोलिसांनी उघडपणे मीडियाला धमकी दिली. मुख्यमंत्री आणि आपले विधानसभेचे अध्यक्ष यांच्याशी आम्ही बोलतो आणि त्यांच्याकडे तुमच्या भावना ज्या आहेत त्या भावना योग्य आहेत. त्या प्रकारे असं व्हायला नको. शेवटी हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे. तुम्ही एवढी मेहनत करून सगळ्या गोष्टी बातम्या लोकांपर्यंत पोहोचवता, न्यायाला वाचा फोडता, लोकांना न्याय मिळून तुमच्यामुळे मिळतो. त्यामुळे जसं बघा पोलिसांना न्याय मिळवून देणारा हा इकडे बसलेला आणि तर आपण अध्यक्षांनी विधानसभेचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी आम्ही बोलतो, मुख्यमंत्र्यांशी बोलतो आणि याच्यातून आपण बाई दोनच मागण्या आहेत आमच्या. एक विषय असा आहे निलंबित करा, दुसरा विषय असा आहे की फुटेजमध्ये आला असेल आम्ही दाखवतो. मला बोल धमकी दिली आहे त्यांनी. बाई आणि याच्यापूर्वी बैठक पहिल्या दिवसापासून त्रास आहे. पहिल्या दिवसापासून त्रास आहे. महिलांना पत्रकारांना त्रास आहे. आमच्या कॅमेरामधला डायरेक्ट असं खेचतात आणि बाजूला टाकतात. त्यांना वाटतं बाई आणि इतक्या वाईट कमेंट करतात ना. माझ्यासमोर एक उमर आले म्हणून अशा पद्धतीची कमेंट करतात, अक्षरशः वेड्यात गिनती करतात. सर तुम्ही झालं असं की विरोधक सत्ताधारी आंदोलन करत होते, आमने सामने होते. आता मीडियासाठी ही गोष्ट महत्वाची आहे. महिला पत्रकार त्याच्यामध्ये होत्या. महिला पत्रकारांना सुद्धा खूप जास्ती मोठ्या प्रमाणात आणि सर तर समोर मंत्री आहेत, आमदार आहेत, ते हो बरोबर आहे. आम्ही आमचं काम करणार ही बाब आम्ही गांभीर्याने अध्यक्षांना पोहोचवा. आम्ही इथेच आहोत. 3 वेळा बैठका झाल्या. बाई 3 वेळा बैठका झाल्या. मला स्वतःला ह्युमिलेट करता येईल. मला धमकी दिली बघून घेईल म्हणून. बाई अरे बाबा धमकी देणाऱ्या माणसावर कारवाई होईल. आपण ते अध्यक्षांशी बोलतो मी. आता तुम्ही माझी विनंती आहे तुम्हाला, मग तुम्हाला आता समजा न्याय मिळाला नाही तर तुम्ही परत आहे ना आंदोलन करायला, पण आता होऊन बोला हा त्यांना पण बोलवतो. इथले जे प्रमुख अधिकारी जे आहेत ना प्रमुख त्यांनाही बोलवायला लावतो मी अध्यक्ष. मारू नका ना. नाही तुमचा पर्याय, तुमचा आवाज कोणी दाबू शकत नाही. लोक तुम्ही सगळ्यांचा सगळ्यांना आवाज. बरं मी सिरियसली घेतलंय. चला या उठा. चला अरे उठा ना. मग अरे निर्णय आल्याशिवाय